एलोरा केव्ज पार्ट 2। तर नमस्कार मित्रांनो, इथे टोटल 16 गुफा आहेत आणि त्यातल्या 1 ते 14 गुफा आपण आज पाहणार आहोत। ही आहे गुफा नंबर 14 आणि गुफा नंबर 14 ही हिंदुइझम दर्शवते। म्हणजे इथे आतमध्ये संपूर्ण हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या आहेत आणि ह्या सगळ्या मूर्त्या आणि इथले कोरीव काम आणि नक्षीव काम पाहून असं वाटतं की टेक्नॉलॉजी आणि लाईट नसलेल्या काळात हे कसं काय शक्य झालं आणि याच्यामुळे हजार प्रश्न डोक्यात तयार झाले। आणि ही आहे गुफा नंबर 13। ही फक्त टेस्टिंग साठी बनवण्यात आली होती। 1 ते 1.5 मिनिटाच्या रीलमध्ये सगळं सांगणं शक्य नाही, म्हणून युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे। युट्यूबला सबस्क्राइब नक्की करून ठेवा। तर मित्रांनो, ही आहे गुफा नंबर 12। बुद्धिझम म्हणजे बुद्धांना मानणारे जे महंत होते त्यांचं हे निवासस्थान असे आजच्या काळातलं याला आपण हॉस्टेल समजू शकतो। आणि ही आहे गुफा नंबर 11 जी की गुफा नंबर 12 चीच पेस्ट कॉपी आहे। गुफा नंबर 1 ते गुफा नंबर 12 ह्या 7व्या ते 8व्या शतकातल्या आहेत आणि ह्या बुद्धिझम दर्शवतात। म्हणजे या संपूर्ण गुफांमध्ये भगवान गौतम बुद्धांच्याच मूर्त्या आहेत आणि त्यातला कलेचा एक उत्तम नमुना म्हणजेच गुफा नंबर 10। या गुफेमध्ये भगवान गौतम बुद्धांची एवढी सुरेख आणि सुंदर मूर्ती आहे ना, ती खरंच पाहण्यासारखी आहे।